हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण काय करणार आहे? कपडे आवरणार आहेत. हा, व्हिडिओला काय करा, लाईक करा, लाईक करो, शेअर करो. हा. बाय बाय. बाय. गुड मॉर्निंग. गुड नाईट. गुड नाईट. चलो. चलो. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी घरातलं एक छोटंसं काम करणार आहे. खूप दिवसापासून ड्रेसिंग आवरायचं राहिलं होतं, म्हणून आज तेच काम करत आहे. रोजच्या धावपळीत आवरायचं राहून जातं आणि हळूहळू सगळा पसारा वाढत जातो. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी वरच्या भागात मुलाचे रोजचे वापरायचे कपडे लावते. हे टी शर्ट, छोटे कपडे, नाईट ड्रेस आणि बाहेर घालायचे ड्रेस वेगवेगळे ठेवते. त्यामुळे सकाळी शाळा किंवा बाहेर जायची घाई असली तरी कपडे लगेचच मिळतात. मुलांचे कपडे रोज वापरत असल्यामुळे हा भाग पटकन विस्कटतो. त्यामुळे वेळ मिळाला की मी असा थोडा वेळ काढून सगळं परत व्यवस्थित करते. कपडे नीट घडी करून ठेवले की कमी जागेतही जास्त कपडे मावतात. आधी मी फक्त कपडे ठेवायचे, पण आता घडी करून ठेवण्याची सवय आहे. त्यामुळे ड्रेसिंग उघडलं की सगळं नीट दिसतं. तुम्ही कपडे फोल्ड करून ठेवता की हँगर ठेवता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ड्रेसिंगचा वरचा भाग मी ओल्या कपड्याने चांगला पुसून घेतलेला आहे. धूळ म्हणा किंवा काही डस्ट पडलेला असेल तर निघून जाते. आणि गोव्याचं वातावरण असं आहे की लगेचच बुरशी चढते कबड म्हणा, फर्निचरला. त्यामुळे मी ओला कपडे करून ते क्लीन करून घेतलेलं आहे आणि फॅन लावून थोडं कबड सुकायला ठेवलं आहे. लगेचच मी सगळ्या कपड्यांची फोल्ड करून घेतलेले आहेत. आधी त्याचे छोटे चड्डू, त्याचे ड्रेस, त्याचे कॅप, नंतर त्याचे डेली घालायचे कपडे, परत स्कूलला जायचे. याच्यामध्ये थोडेच त्याचे कपडे आहेत, बाकीचे त्याचे दुसरीकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे हे कसं करतो, त्याच्या हाताला येतो, त्यामुळे तो जो पाहिजे तो ड्रेस घेतो. त्यामुळे सगळं हे विस्कटून ठेवतो. आज जरी हे कपाट मी नीट ठेवलं असेल तर तुम्हाला मी उद्या नक्की शेअर करेन की ह्याचं काही व्यवस्थित राहत नाही. पण तेवढंच की आपल्याला पण बघितल्यानंतर चांगलं वाटावं, त्यासाठी मी नेहमी हे आवरत असते. तर ह्याचे खूप असे कपडे आहेत जे की ह्याला येत पण नाहीत, पण असतं ना आपलं आवडला की टाकून पण देऊ वाटत नाही, ते तसंच ठेवायचं. जर वेळेस मी हे व्यवस्थित ठेवताना असं म्हणते की टाकून द्यायचं, पण मनच होत नाही. त्याचे क्यूट असे ड्रेस असतात, त्यामुळं मी ते फोल्ड करून अजून आहे तसं ठेवून देते. त्याचे क्यूट सॉक्स, ते सॉक्स किती छान आहेत ना. ते बघा, त्याला फक्त सॉक्स घालायचे आहेत आणि त्याचे नाही, त्याच्या पप्पाचे. तर मी पहिल्यांदा सगळे कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेले आहेत. नंतर त्याचे पॅन्ट्स एकीकडे, त्याचे डेली घालायचे टी शर्ट एकीकडे, त्याचे बाहेर जातानाचे शर्ट एकीकडे, त्याच्या छोट्या चड्ड्या एकीकडे, असं करून मी पार्टिशन करून व्यवस्थित ड्रेसिंग लावलेला आहे. आणि तो मला नेहमी हेल्प करत असतो. तो सगळे कपडे फोल्ड करून ठेवतो आणि खूप छान प्रकारे तो फोल्ड करतो. त्याला जर सांगितलं ना मी किचू ड्रेस फोल्ड करून ठेव तुझे, तर तो सगळं काम ऐकतो. हे बघा, व्यवस्थित ड्रेसिंग लावल्यानंतर किती छान असं दिसत आहे. तर आता खालच्या भागाकडे वळूया. ह्याच्यामध्ये मी फक्त डेली घालायचे कपडे ठेवते, कुठे बाहेर जायचं. आणि ते असं जरी घेतलं ना, जे नको असतं तेच सगळ्यांना पाहिजे असतं, जे मी खाली ठेवलं तेच पाहिजे असतं. आता बघा किती छान आणि वरचं नीट दिसत होतं. तर इथे आमचे रोजचे वापरायचे कपडे ठेवलेले असतात, त्यामुळे इथे धूळही जास्त होते आणि कपडेही पटकन विस्कटतात. आता किचूला त्या कबाडमध्ये आणि तो लहानपणापासून तिथं त्या कबडमध्ये बसतो, त्याला सवयच आहे. त्याला लॉक वगैरे नाही, त्यामुळं भीतीचं पण काय कारण नाही आहे.
तर तो नेहमी मी असं कबड वगैरे आवरलेलं किचन बेडरूम व्यवस्थित आवराली ना तो त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि तो तुम्हाला हाय पण करत आहे. हे सगळे कपडे बाहेर काढून हे सगळे काढलेले नाहीत कारण खालचे जे कपडे ते यूजमध्येच नाहीत आणि त्याच्यामध्ये शाल वगैरे आहे त्यामुळे मी ते काय काढले नाही ते आहे तसेच ठेवले आणि बाकीचे जे डेलीचे कपडे आहेत ते मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये घालायचे टी शर्ट म्हणा, बाहेर जायचे जीन्स म्हणा, त्या मी तिथं ठेवते जेणेकरून लगेचच ते मिळून जातात. तर त्याला मी म्हणत होते बाहेर ये, लागेल लागेल लागेल, तो ऐकतच नव्हता. तो आतमध्ये जाऊन बसलेला होता, हो ना. लहानपणी जात होता ना. तुला आवडते का तिथं बसायला? हां. आणि तू कपडे वगैरे फोल्ड पण करतो ना. सांग त्यांना मी कपडे फोल्ड करतो. मी कपडे फोल्ड करतो आणि मम्माला काम करू लागतो. हो हेल्प करतो ना. आणि माझी शनी हां. आणि अशा प्रकारे मी सगळे कपडे फोल्ड करून ठेवलेले आहेत. किचूच्या पप्पाचे एका साईडला, माझे एका साईडला ठेवते जेणेकरून ज्याला ज्याचे कपडे पाहिजे आहे त्यांना लगेचच ते दिसण्यासाठी मी असं ठेवून देते. असं होतं की पार्टिशन लगे पाडलं की आपल्याला पण ते शोधायला इझी जातं आणि ते दोघांचे मिक्स कपडे ठेवले ना मग ते पूर्ण कबड विस्कटलं तरी कपडे सापडत नाहीत. आता हे असं ठेवलं की पूर्ण व्यवस्थित कळतं की कसं हे भेटलेलं आहे, कसे कपडे भेटतात. अशी छोटी छोटी खरं सांगायचं तर घर आवरले की घराबरोबरही मन हे हलकं आणि प्रसन्न वाटतं. अशी छोटी छोटी काम रोज केली तर मोठा पसारा कधीच होत नाही. आजचा हा ड्रेसिंग ऑर्गनाईजचा व्लॉग इथे संपतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं नक्की मत सांगा. अशा घरगुती व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि नंतरचा व्हिडिओ मी आमचं जे मोठं कबर्ड आहे ते आवरण्याचा नक्की घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.